नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 5वी परिसर अभ्यास मधील इतिहासातील भाग 7वा, तो म्हणजे निवारा ते गाव वसाहती. आतापर्यंतच्या पाठांमध्ये आपण हे पाहिलं की माणूस कशा पद्धतीने आधी एक एप्स पासून हळूहळू डेव्हलप होत गेला. त्यासोबतच आपण हे पाहिलं होतं की शक्तिमान मानव काय आहे, बुद्धिमान मानव काय आहे, मानवाने कशा पद्धतीने एकत्र राहायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने वसाहती निर्माण केल्या, गावं निर्माण केली, पशुपालन करू लागला, शेती करू लागला. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. सो जेव्हा तो एकत्र राहू लागला तेव्हा त्याच्यापासूनच गाव निर्माण झाले, वसाहती निर्माण झाल्या. तर याच्याबद्दल आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की मानवाने शेती वगैरे करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मग तो काही कालावधीसाठी का होईना म्हणजे त्या शेती केल्यापासून ते त्याचं पूर्ण सगळं होईपर्यंत तो एकाच ठिकाणी राहायचा. सो तो जो काही कालावधी आहे किंवा कधी कधी तो कुठल्या ठिकाणी राहायचा वगैरे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. पहिला आहे निवारा. निवारा म्हणजेच काय घर. मग आहे हंगामी तळ आणि गाव वसाहती. 5व्या पाठामध्ये आपण पाहिलं की शक्तिमान मानवाने प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करायचा. आपण हे पाहिलं की शक्तिमान मानव आहे, बुद्धिमान मानव आहे. सुरुवातीला ते फक्त शिकारी करायचे आणि ते जंगलात राहायचे. त्यामुळे त्यांची वस्ती ही गुहांमध्ये वगैरे असायची. त्यानंतर बुद्धिमान मानवाने मग शिकारी व्यतिरिक्त पण अन्नाचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि मग ते थोडंसं बाहेर येऊन निवारा बनवून राहू लागले. गुहांमधून बाहेर येऊन स्वतःचं घर असेल किंवा जे पण छोटंसं एक राहण्यासाठी बांधू शकतील त्या पद्धतीने काही बांधून ते राहू लागले, एकत्र राहू लागले, सामूहिक जीवन जगू लागले. सो मग त्यावेळी युरोपमध्ये गोठवून टाकणे इतकं अतिशीत हवामान होतं. आपण पाहिलं होतं की सुरुवातीला जेव्हा पृथ्वी तयार झाली होती तेव्हा ती खूप गरम होती. नंतर ती खूपच थंड होती आणि मग तापमान हळूहळू मानवी जीवनाला झेपेल असं ते होत होतं. त्यानंतर शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्याला थंडीपासून संरक्षण करता आलं स्वतःचं. परंतु तेवढं काही पुरेसं नसावं आणि त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागामध्ये जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले होते. मग काय त्यांना म्हणजे त्यांनी अर्थात थंडीपासून वाचण्यासाठी अंगावरती ते चामडं वगैरे गुंडाळलं. त्यांनी जी काही शिकारी केली असेल त्या प्राण्याचे चामडं अंगावरती पांघरणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यासोबतच त्यांनी गुहांच्या आतमध्ये अशा झोपड्या पण बांधल्या होत्या चामड्याच्या, जेणेकरून थंडी थोडी कमी वाजावी यासाठी. त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी ते बघायला पण मिळते तंबू वगैरे सगळं. त्यासोबतच आता नेक्स्ट आहे हंगामी तळ. मध्याश्मयुगीन काळामध्ये बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती. मध्याश्म युगामध्ये हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणामध्ये बदल होत होते आणि त्यामुळे मध्याश्मयुगीन काळामध्ये बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत पण बदल होत गेला होता. आता अर्थात आपण काय पाहिलं होतं की पर्यावरणात बदल होतोय. आधी खूप गरम, मग त्यानंतर खूप थंड, असं करत करत पर्यावरण सुद्धा बदलतं आहे आणि त्यानुसार अर्थात मानवाचा आहार पण बदलत चालला आहे. फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्म युगापर्यंत मॅमोथ सारखे जे काही महाकाय प्राणी आहेत, मॅमोथ म्हणजे काय, हत्ती सारखाच असायचा पण खूप मोठा हत्ती. म्हणजे आपले आत्ताचे जे काही हत्ती आहेत, हा हे बघा या ठिकाणी आहे, आपला जो काही आत्ताचा हत्ती आहे तो असा आहे आणि मॅमोथ एवढे मोठे म्हणजे हत्तीचे पूर्वज होते. त्यांचे दात पण म्हणजे त्या सळ्या पण बघा केवढ्या मोठ्या आहेत. आत्ताच्या हत्तीचे दात किती म्हणजे त्या कम्पॅरेटिव्हली लहान आहेत. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने मॅमोथ होता म्हणजे महाकाय हत्ती थोडक्यात. ठीक आहे. सो हे जे काही मॅमोथ सारखे वगैरे प्राणी होते तर ते पण नष्ट होऊ लागले होते, कारण पर्यावरणामध्ये बदल झाला आणि त्या बदलाशी ते लोक ऍडजस्ट नाही करू शकले. सो त्यामुळे त्यांना जगता येत नव्हतं किंवा त्या परिस्थितीशी जुळवून घेता येत नव्हतं. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावरती मासेमारी पण करू लागला होता. आता त्याचा रानडुक्कर असेल, हरिण आहे, डोंगरी शेळी आहे, मेंढी आहे, यांसारखे जे पण छोटे प्राणी आहेत त्यांची शिकार तो अधिक करण्यावर त्याचा भर असायचा. बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशांपर्यंत भटकंती करू शकत होते. आता अर्थात ते फक्त शिकारीवरती अवलंबून नव्हते, तर ते इतर गोष्टी किंवा इतर आहार पण घेत होते आणि त्यामुळेच त्यांना जंगलापासून थोडं दूर जाऊन राहणं वगैरे पण शक्य होत होतं. ठीक आहे. म्हणजे जसं आहार बदलत होता त्याप्रमाणे त्यांचा निवारा किंवा निवास पण बदलत होता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बदलत्या हवामानामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहायचे. आता अर्थात जिथलं हवामान त्यांच्या बॉडीला सहन होईल तर त्या ठिकाणी ते काही काळ राहणार, तिथलं बदललं की दुसऱ्या ठिकाणी काही काळ राहणार, अशा पद्धतीने ते स्थलांतर करत होते. अर्थात आधीसारखी भटकंती नव्हती सारखी सारखी, परंतु स्थलांतर मात्र ते ऋतूनुसार हवामानानुसार करत होते. त्यानंतर नेक्स्ट आहे त्या हवामानानुसार मग त्या धान्याची कापणी करणं किंवा ते धान्य त्या ठिकाणी पेरणं, त्याची कापणी करणं, त्याच्या आसपासच्या प्रदेशातून कंदमुळं गोळा करणं, ही सगळी कामं ते करत असायचे. मग कोणत्या हंगामामध्ये
ओके. सो कोणत्या हंगामामध्ये हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या खूप मिळतील असा अंदाज ते घ्यायचे. कोणत्या ठिकाणी शिकार मिळेल याचं निरीक्षण ते करत असायचे आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांना एके ठिकाणी दीर्घकाळ राहता येणं शक्य झालं. मग त्यांना कळू लागलं की आपण या ठिकाणी मासेमारी पण करू शकतो. सो आपण समुद्राच्या आसपासच्या प्रदेशामध्ये किंवा ज्या ठिकाणी नद्या आहेत जिथे मासे मिळू शकतात त्याच्या आसपास वगैरे आपण राहू शकतो. मग रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेमध्ये त्यांचे हंगामी तळ पडत असायचे. आणि मग या ठिकाणी अर्थात पहिलं काय खूप सारी झाडं असायची सगळ्याच ठिकाणी. माणूस कुठे राहणार? तर मग ते खूप जास्त झाडं असेल आणि जिथे राहणं पण योग्य आहे, तर तिथल्या झाडांची कापणी वगैरे करायची. कापणी म्हणण्याची तोडणी म्हणूया आपण. झाडांची तोडणी वगैरे करायचे आणि त्याच्या आसपास ते तळ ठोकायचे म्हणजेच त्या ठिकाणी राहायचे, मुक्काम करायचे. ठीक आहे. त्यांच्या निवासाची सोय करायचे. आता त्यानंतर गाव वसाहती. नवाश्मयुगातील माणसाची जीवन पद्धत पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवन पद्धतींपेक्षा पूर्णपणे भिन्न होती. आता आपण पाहिलं की पुराश्म युगामध्ये काय माणूस पूर्णतः भटक्या स्वरूपाचं जीवन जगायचा. त्या काळामध्ये तो फक्त शिकारी करणं इतकंच त्याचं मेन लक्ष असायचं की शिकारी करायची, शिकार मिळून ते खायचं आणि गुहांमध्ये वगैरे राहायचं किंवा भटक्या पद्धतीमध्ये इकडून तिकडे जात राहायचं. ठीक आहे. दुसरं असं होतं की मध्याश्म युगामध्ये थोडंफार त्याने सुरुवात केली होती की याच्या व्यतिरिक्त पण आपण म्हणजे जसं की बुद्धिमान मानव या काळामध्ये होता. तर शिकारी व्यतिरिक्त पण आपण काही करू शकतो का? किंवा त्याच्या व्यतिरिक्त पण आहार आहे का? किंवा हवामान ज्याप्रमाणे बदलेल त्याप्रमाणे आपण जागा बदलूया वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी करायला त्याने सुरुवात केली. आणि नवाश्म युगामध्ये पूर्णतः शेती करणं, गावं निर्माण करणं, वसाहती निर्माण करणं हे सगळं नवाश्म युगामध्ये होत होतं. सो या काळामध्ये मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला. म्हणजेच शेती वगैरे करू लागला. शेतीची सुरुवात ही नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते. परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणं शक्य झाल्यामुळे या काळामध्ये सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही. मग आता हे झालं होतं की पूर्ण वर्षभर पुरेल एवढं धान्य ते साठवून ठेवू शकत होते आणि ते करत असल्यामुळे त्यांना काय आता सारखी सारखी शिकार करायची पण गरज नव्हती पडत. ठीक आहे. त्यामुळे सतत फिरण्याची पण गरज नव्हती पडत. शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामध्ये त्यांना एके ठिकाणी राहणं पण आवश्यक होतं. कारण अर्थात आपण शेती ज्या ठिकाणी करतोय त्याच्याच आसपास आपण राहिलं पाहिजे. कारण पिकं वगैरे उगवतायत त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आता तो एका ठिकाणी राहू लागला होता. एका ठिकाणी स्थिर होऊ लागला होता. सो त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसाच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी स्थिरावल्या आणि मग सगळी माणसं जी आहेत तर ते एकाच ठिकाणी राहण्यावरती भर देऊ लागले. या नवाश्मयुगीन गाव वसाहतींचे सामाजिक संघटन आणि संस्कृती याचे पैलू आपण पुढील पाठांमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी नेमकी संस्कृती कशी उदयास आली किंवा संस्कृती काय होती यासोबतच इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. तर आता आपण काय पाहिलं की कशा पद्धतीने फक्त शिकारीवरती अवलंबून न राहता मानवाने आहाराचे अजून वेगवेगळे प्रकार शोधले. ते म्हणजे शेती करणं असेल किंवा शेती करायचं म्हटलं तर एका ठिकाणी राहणं असेल. मग त्यासोबतच निवास करण्याबरोबर शेतीची सगळी कामं करणं असेल, धान्य वगैरे साठवून ठेवणं आहे. हे सगळं कशा पद्धतीने सुरू आहे आणि त्यातूनच गाव वसाहती कशा बनल्या हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा पाठ समजला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. थँक यू सो मच अँड बाय बाय.